गुड मॉर्निंग. तर पोलीस भरती आलेली आहे. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. पण तुम्ही लगेच फॉर्म भरू नका. एक 10 ते 15 दिवस थांबा. कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेत वगैरे थोडासा अंदाज घ्या आणि मग फॉर्म भरा. आता जर आचारसंहिता लागली, जर इलेक्शन लागलं, तर तुमचं ग्राउंड फेब्रुवारीपर्यंत पोस्टपोन होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला टाईम आहे. तुम्ही अभ्यासावर जास्त फोकस करा. सोबत ग्राउंडवर फोकस करा. आता आजचा जो व्हिडिओ आहे, तो आहे जे 70% प्रश्न असतात, ते सोपे प्रश्न असतात. म्हणजे 30% प्रश्न असतात, ते थोडेसे अवघड किंवा मेरिट ठरवणारे प्रश्न असतात. तर आपला आजचा व्हिडिओ तो 30% मेरिट ठरवणाऱ्या प्रश्नांवर आहे. प्रश्न फार काही अवघड नाही, पण तुम्हाला एक थोडी तोंड ओळख व्हावी. तुम्हाला अवघड प्रश्न म्हणजे थोडेसे ट्रिकी प्रश्न कसे असतात किंवा थोडेसे अवघड प्रश्न कसे असतात, एक तुम्हाला स्लाइटली ओव्हरव्ह्यू देण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये थोडे अवघड प्रश्न घेतलेले आहेत. आता सकाळचे 4 वाजलेले आहेत. माझ्या डोळ्यांवरून तुम्हाला वाटतच असेल. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. चंद्रावर उतरलेल्या चंद्रयान-3 मिशनमधील रोव्हरचे नाव काय होते? तर रोव्हरचे नाव होते प्रज्ञान आणि विक्रम हे लँडरचे नाव होते. आता विक्रम हे नाव कशामुळे दिले? तर विक्रम हे नाव भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ दिले. विक्रम साराभाई यांनी काय केलं? 15 ऑगस्ट 1969 रोजी इस्रोची स्थापना केली. आता चंद्रयान-3 यावरून मला काय आठवेल? चंद्रयान-3 वरून मला गगनयान आठवेल. आता गगनयानचं काय? गगनयान हे काय आहे? भारताचे पहिले मानवी अवकाश उड्डाण कार्यक्रम आहे आणि अवकाशात मानवी मोहीम पाठवणारा हा चौथा देश बनेल. मग आपल्या आधी कोणी पाठवलं होतं? तर रशिया, अमेरिका, चीन यांनी पाठवलं होतं आणि आपण हा जो आहे हा आहे लँडर विक्रम आणि हा आहे रोवर प्रज्ञान. आपला पुढचा प्रश्न आहे, आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ते गुजरात या राज्याचे राज्यपाल होते आणि आचार्य देवव्रत यांच्या अगोदर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते सी.पी. राधाकृष्णन, जे आता उपराष्ट्रपती झालेले आहेत. आता राज्यपाल हा अनुच्छेद 153 ते 162 यामध्ये राज्यपालाबाबत उल्लेख केलेला आहे. राष्ट्रपती हे राज्यपालांना नियुक्त करतात. आता तुम्हाला प्रश्न आहे की राज्यपालाला शपथ कोण देतं? ठीक आहे. आणि राज्यपालांचा कार्यकाल किती वर्ष असतो? तर राज्यपालांचा कार्यकाल हा 5 वर्ष असतो. राज्यपालांचे सल्लागार कोण असतात? तर राज्यपालांचे सल्लागार हे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्रीच्या सल्ल्याने राज्यपाल काम करतात. आता तुम्हाला मी प्रश्न काय विचारला? राज्यपालाला शपथ कोण देतो? मग मला तुम्ही आणखी एक सांगा की आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत? हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. सध्या आयसीसीचे अध्यक्ष कोण आहेत? आयसीसीचे अध्यक्ष सध्या जय शहा आहेत. आयसीसीचा फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. ह्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर दुबईमध्ये आहे. मग मला सांगा बीसीसीआयचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर बीसीसीआयचं हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये आहे. आता हा क्वेश्चन इम्पॉर्टंट का ठरतो? हे चर्चेमध्ये का आहे? कारण आता एशिया कप झाला, दुबईमध्येच एशिया कप झाला, तर त्यामध्ये भारत जिंकला. पण बऱ्याच भारतीयांना असं वाटत होतं की एशिया कप मध्ये इंडिया आणि पाकिस्तान खेळू नये, पण आयसीसीच्या नियमानुसार इंडियाला खेळावे लागले आणि इंडिया हा पाकिस्तानाविरुद्ध जिंकला. आता जय शहा हे कोण आहेत? तर जय शहा हे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र आहेत. आता स्पोर्ट्स बद्दल विचारायचं झालं तर आता विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टेस्ट क्रिकेट आणि T20 मधून रिटायरमेंट घेतली, त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतात. आता काही काहींना हे क्रिकेटचे प्रश्न, मुलांना स्पेशली हे क्रिकेटचे प्रश्न सोपे वाटू शकतात, पण मुलींना हे प्रश्न अवघड जातात, कारण मुली क्रिकेट बघत नाही किंवा मुलींना फारशी ह्याबद्दल माहिती नसते. मग विराट कोहली, रोहित शर्मा ह्यांचे हायेस्ट त्यांचे रन किती आहेत वगैरे एकदा ओव्हरव्ह्यू घ्या त्याचा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीची निर्मिती कोणत्या 2 प्राकृतिक घटकांच्या दरम्यानच्या प्रदेशामुळे झाली आहे? तर कोकण किनारपट्टीची निर्मिती ही अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांग यांच्या दरम्यानच्या प्रदेशामुळे झालेली आहे. तुम्ही इथे बघा, इथे सह्याद्री पर्वतरांग आहे, इथे सह्याद्री पर्वतरांग आहे आणि इथे अरबी समुद्र आहे आणि ही जी आहे ती कोकण किनारपट्टी आहे. आता सह्याद्री आणि बंगालचा उपसागर हा ऑप्शन बसतच नाही, कारण बंगालचा उपसागर इकडे आहे, आपला महाराष्ट्र इकडे राहिला आणि सह्याद्री इथे आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेला हा बंगालचा उपसागर आहे, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा झाला. सातपुडा आणि अरबी समुद्र,
सातपुडा काय आहे? सातपुडा हा महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे आणि अरबी समुद्र इथे आहे. तर हा पण ऑप्शन चुकीचा झाला. दख्खनचे पठार आणि हिंदी महासागर. दख्खनचे पठार हा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला आहे आणि हिंदी महासागराचाच भाग हा अरबी समुद्र आहे. पण एक्झॅक्ट उत्तर आहे अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांग. म्हणून आपलं उत्तर आलं अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांग. आता पुढचा प्रश्न बघूया. IP म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉलचा उपयोग काय आहे? इंटरनेट प्रोटोकॉलचा उपयोग आहे डेटा पॅकेट्स राउटिंग. आता इंटरनेट प्रोटोकॉलचा सिंपल भाषेत सांगू तुम्हाला उपयोग काय आहे. आता आपले ग्रुप्स असतात, ग्रुप्सवर काही स्पॅम मेसेज पाठवतात किंवा काही असे चेतावणीखोर मेसेज पाठवतात. तर पोलीस ते चेतावणीखोर मेसेज कोणी पाठवले हे IP ॲड्रेसवरून सर्च करून ओळखतात, त्यांना शोधतात. म्हणून इंटरनेट प्रोटोकॉल IP ॲड्रेस खूप इम्पॉर्टंट असतो. तो काय करतो की जो रिसिव्हर आहे हा टार्गेट रिसिव्हर शोधून तिथे मेसेज पाठवतो. ईमेल पाठवण्यासाठी SMTP हा प्रोटोकॉल वापरला जातो, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. फाईल ट्रान्सफर करण्यासाठी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल वापरला जातो आणि वेब ब्राउझिंगसाठी HTTP हायपरलिंक टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा वापरला जातो. आता तुम्हाला मी किती सारे प्रश्न म्हणजे तुम्हाला बनवून दिले. SMTP हा कशाचा प्रोटोकॉल आहे, FTP हा कशाचा प्रोटोकॉल आहे, HTTP हा कशाचा प्रोटोकॉल आहे. तुम्हाला असे ह्याचा फुल फॉर्म विचारू शकतात किंवा कशासाठी वापरतात असे विचारू शकतात. आणखी WWW ह्याचा फुल फॉर्म विचारू शकतात. आता एक आपल्या पोलीसच्या दृष्टीने मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. CCTNS ही जी प्रणाली आहे ह्याचा मला फुल फॉर्म तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र धर्म हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले? तर महाराष्ट्र धर्म हे मासिक आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केले. आचार्य विनोबा भावे हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. ते भूदान चळवळीचे प्रणेते होते. मग तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की भूदान चळवळीचे प्रणेते कोण आहेत? तर आचार्य विनोबा भावे हे भूदान चळवळीचे प्रणेते आहेत. महाराष्ट्र धर्म मासिक हे आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलं. तुम्हाला मासिक कोणी लिहिलं, पुस्तक कोणी लिहिलं, पुन्हा जे आपले स्वातंत्र्य काळात जे चळवळी चालू होत्या त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारू शकतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप सिंपल आहे. हे तुम्ही एकदा जरी नजरेखालून घातलं ना तरी तुम्हाला लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे, शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तुझ्याशिवाय सहलीला मजा येणार नाही. आता याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय काय आहे? तुझ्याशिवाय. शिवाय जे आहे हे शब्दयोगी अव्यय आहे. मग तो कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? तर तो आहे व्यतिरेकवाचक. व्यतिरेकवाचक म्हणजे काय की विना, शिवाय, पुन्हा खेरीज, वाचून, व्यतिरिक्त वगैरे असे जेव्हा शब्द येतात ना तेव्हा ते असतं व्यतिरेकवाचक. आता याचा अर्थ काय की एखाद्या गोष्टीची उणीव वाटते किंवा एखाद्या वाचून एखादी गोष्ट अपूर्ण वाटते तेव्हा व्यतिरेकवाचक असते. हेतुवाचक म्हणजे काय की करिता, साठी, अर्थी, निमित्त म्हणजे काहीतरी उद्देश असतो, काहीतरी हेतू असतो तेव्हा असतं हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. स्थलवाचक म्हणजे काय? आत, बाहेर, पुढे, मागे, अलीकडे, पलीकडे, वर, खाली हे जे स्थळ आपल्याला जे शब्दयोगी अव्यय सांगतात ते असतं स्थलवाचक. तुलनावाचक म्हणजे काय? तुझ्यापेक्षा मी लाखपटीने बरा, तुझ्यापेक्षा, तुझ्या परीस असे जे तुलना केलेले जे शब्दयोगी अव्यय असतात तेव्हा असतं तुलनावाचक. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. खालील विधानावरून वाक्याचा प्रकार ओळखा. शरीर बळकट व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. म्हणून आता इथे म्हणून हे काय आहे? हे म्हणून आहे उद्देशबोधक आहे. परिणामबोधक मध्ये सुद्धा म्हणून येतं आणि उद्देशबोधक मध्ये सुद्धा म्हणून येतं. आता ह्या दोघांमधला फरक काय आहे हे नीट ऐका. परिणामबोधक केव्हा असतं? जेव्हा म्हणून, सबब हे अक्षर कशासाठी वापरले जातात? मी खूप अभ्यास केला म्हणून मी पोलीस झालो. मी खूप अभ्यास केला त्याचा परिणाम काय झाला? मी पोलीस झालो. पण उद्देशबोधक म्हणजे काय की मी खूप अभ्यास करत आहे म्हणून मी पोलीस होणार आहे. माझा उद्देश काय आहे? मला पोलीस व्हायचंय म्हणून मी अभ्यास करतो. कळलं? आलं लक्षात? जेव्हा आपला काही हेतू असतो म्हणून आपण म्हणून वापरतो तो असतो उद्देशबोधक. आता संकेतबोधक म्हणजे काय? जर, तर, म्हणजे, की वगैरे ते असतं संकेतबोधक. उदाहरणार्थ तू जर मेहनत घेतली तर तू पोलीस होणार. जर, तर. ठीक आहे. कारणबोधक मध्ये काय येतं? कारण, कारण की, का, की. उदाहरणार्थ तू अभ्यास कर कारण भरती आली, हे आलं कारणबोधक.
अशा कोणत्याही प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तुम्ही अभ्यास करताना मी तुम्हाला हेच सांगते, एका प्रश्नावरून जे खाली आपल्याला दिलेले असतात ना ऑप्शन, त्या प्रत्येक ऑप्शनचा अभ्यास करायचा. तुम्हाला प्रत्येक ऑप्शनचं उत्तर येतंय का? त्याच्याऐवजी असा प्रश्न विचारला असता, तर मला हे उत्तर आलं असतं का? असा अभ्यास करायचा आहे. कळलं? चला पुढचा प्रश्न बघूया आपण. व्यंजन संधी कशी तयार होते? खूप सोपा प्रश्न आहे. व्यंजन संधी कशी तयार होते? व्यंजनामध्ये स्वर किंवा व्यंजन मिळून व्यंजन संधी तयार होते. आता तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला मला व्यंजन संधीचं उदाहरण कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे? पुढचा प्रश्न आहे, अनेकवचनी रूप शोधा. जीभ. जीभचं अनेकवचनी काय होऊ शकतं? जिभा. म्हणजे आपण कधी इमॅजिनच करू शकत नाही की जीभचं अनेकवचन जिभा होतं. पण हे खरं आहे. जीभचं अनेकवचन हे जिभा आहे. एखाद्याला जिभल्या वाटेल, एखाद्याला वाटेल जीभच जीभचं अनेकवचन आहे. पण मग तुम्हाला उत्तर मिळणार 0. जीभचं अनेकवचन आहे जिभा. असे थोडेसे ट्रिकी असतात ना, त्याचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. एक्स, डबल एक्स, ट्रिपल एक्स आणि एल हे रोमन अंक आहेत. एक्सचा अर्थ होतो 10, डबल एक्सचा अर्थ होतो 20, ट्रिपल एक्सचा अर्थ होतो 30 आणि एलचा अर्थ होतो 50. मग तुम्हाला काय येणार? इथे 40 येणार ना. मग 40ला रोमन शब्दात काय म्हणतात? तर 40ला रोमन शब्दात म्हणतात एक्सेल. आता तुम्हाला एक मी चार्ट दाखवते, तो तुम्हाला एकदम तोंडपाठ करून ठेवायचा आहे. कसा? ते बघा. एक्स, एल, सी, डी, एम. एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. हा खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे. तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. गटातनं बसणारे पद ओळखायचे आपल्याला. गटातनं बसणारे पद श्रावण, वसंत, कार्तिक, आषाढ. आता वसंत काय आहे? वसंत हा ऋतू आहे आणि श्रावण, कार्तिक, आषाढ हे काय आहेत? मराठी महिने आहेत. कळलं? हे मराठी महिने आहेत. त्यामुळे आपलं ऑड वन आउट काय झालं? वसंत. पुढचा प्रश्न बघूया. जर आगगाडीला बस म्हणले, बसला ट्रॅक्टर म्हणले, ट्रॅक्टरला कार म्हणले, कारला स्कूटर म्हणले, स्कूटरला मोटरसायकल म्हणले, तर शेत नांगरण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? शेत आपण कशाने नांगरतो? एकतर नांगरने किंवा ट्रॅक्टरने. मग आपल्याला इथे ट्रॅक्टर दिलेला आहे ना, पण आपण ट्रॅक्टरला कार म्हणतो. मग आता शेत नांगरण्यासाठी आपण कशाचा वापर करणार? कारचा वापर करणार. आता खूप सोपा प्रश्न आहे, फक्त ह्याला प्रॅक्टिस पाहिजे किंवा तुम्हाला एकदा जरी समजलं ना की हे असं सोडवायचंय, तर ह्याचं उत्तर येईल. डायरेक्ट काय करायचं? त्या गोष्टीला काय म्हणलंय तेच डायरेक्ट उत्तर. असं जास्त डोकं लावायचं नाही. पुढचा प्रश्न बघूया. वर्तुळात आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. आपल्याला त्याचा सहसंबंध ओळखायचा आहे. आता 3, 5, 7, 1 याच्यामध्ये काय आहे रे? त्याच्यामध्ये बघा 5 आणि 7 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16, 84ला 16ने भाग जातो का? 16 चोक 64, 16 85 नाही. म्हणजे ही काय बाहेरच्या ह्याची बेरीज वगैरे नाही. मग दुसरं काय? ह्यांचे वर्ग करूया. 5 5 25, 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49, 9 आणि 1 10, 10 आणि 9 19 आणि 19 आणि 5 24. हातचे आले 2 84. म्हणजे आलं लक्षात? हे जे बाहेर आहे ना, ह्यांचा वर्ग काय आहे? ह्यांच्या वर्गांची बेरीज आतली संख्या आहे. आता हेच इथं अप्लाय होतंय का बघूया. 4चा वर्ग 16, 8चा वर्ग 64, 1चा वर्ग 1 आणि 3चा वर्ग 9. 9 आणि 1 10, 10 आणि 10 20, 6 आणि 3 9. राईट, आपलं लॉजिक सापडलेलं आहे. मग आपलं उत्तर सुद्धा किती? 1 सेकंद लांब आहे. 6चा वर्ग 36, 9 4 1, 9 आणि 1 10, 10 आणि 10 20, 50. आपलं उत्तर आलं 50. असं सिंपल असतात प्रश्न, फक्त आपल्याला लॉजिक जमलं पाहिजे. कळलं? आता पुढचा प्रश्न बघूया आपण. समास. समास ओळखायचे आपल्याला. खरे खोटे या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. खरे खोटेचा समास काय आहे? खरे खोटेचा समास आहे वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व आपल्याला काय सांगतं की सामासिक शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो ना, तेव्हा विग्रह करताना अथवा, किंवा, वा असं जेव्हा विकल्पदर्शक शब्द येतात ना, तेव्हा तो असतो वैकल्पिक द्वंद्व. खरे खोटे सुनावू नको मला. म्हणजे काय? खरे किंवा खोटे. आणखी एक्झाम्पल काय होईल? सत्य असत्य म्हणजे काय? सत्य किंवा असत्य. बरे वाईट, मला माझं बरे वाईट कळतं, मला माझं बरं किंवा वाईट कळतं. हे झालं वैकल्पिक द्वंद्व. इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्वामध्ये काय येतं की सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि
व असे ह्या शब्दांचा उभयन्वयी अव्ययांचा वापर केला जातो तेव्हा होतं इतरेतर द्वंद्व. उदाहरणार्थ काय की बहीण भाऊ, विटी दांडू, राम लक्ष्मण हे झालं इतरेतर द्वंद्वचे उदाहरण. आता बहीण आणि भाऊ किंवा बहीण व भाऊ असा आपण ह्याचा विग्रह करतो, बरोबर. विटी दांडू, विटी आणि दांडू किंवा विटी व दांडू असा आपण त्याचा विग्रह करतो तेव्हा होतं इतरेतर द्वंद्व. आता समाहार द्वंद्व म्हणजे काय? समाहार द्वंद्व म्हणजे पदांच्या अर्थाशिवाय बाकी बऱ्याच गोष्टींचा बोध होतो. उदाहरणार्थ काय? बाजार हाट, वेणीफणी, शेतीवाडी हे काय आहेत? आता शेतीवाडी म्हणलं की शेती आणि वाडी होतं का? नाही. शेत येतं, गुरेढोरे येतात, कोंबड्या येतात, घर येतं, शेतकऱ्याचं छोटंसं घर येतं, विहीर येते, हे झालं शेतीवाडी. बाजार हाट म्हणजे काय? की बाजारात बऱ्याच गोष्टी असतात, भाजीपाला असतो, पुन्हा कडधान्य, धान्य विकायला असतं. वेणीफणी म्हणजे काय? तुम्ही फक्त वेणीफणी करता का? नाही. मेकअप करता, थोडीशी टिकली लावता, पावडर लावता, हे समाहार द्वंद्व. तर खरे खोटेचं उत्तर आलं वैकल्पिक द्वंद्व. कळलं? समास ह्या टॉपिकवर कंपल्सरी प्रश्न असतात. तुम्हाला हे थोडं बोरिंग वाटेल, नाही करू वाटणार, पण हे करायचंच आहे कारण समासवर जवळपास 2 ते 5 मार्कांचे प्रश्न कंपल्सरी येतात. ठीक आहे? पुढचा प्रश्न आहे, अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही या विधानातील विधेय विस्तार ओळखा. आता विधेय विस्तार म्हणजे काय? की वाक्यातील क्रियापदाला जेव्हा तुम्ही केव्हा, कोठे, कसे असे प्रश्न विचारला तर तुम्हाला विधेय विस्तार हे उत्तर मिळते. आता नाहीला मी केव्हानी प्रश्न विचारला, अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. केव्हा पत्र लिहिले नाही? अलीकडे लिहिले नाही. मग आपलं उत्तर काय येणार? अलीकडे. आता विधेय विस्तार हे कशातलं आहे माहितीये? हे वाक्य पृथक्करण जो आपण काय म्हणतो नजरअंदाज करतोय, इग्नोर करतोय या टॉपिकला. ह्या टॉपिकवर सुद्धा एखादा प्रश्न येतो म्हणजे येतो, म्हणून मुद्दाम मी हा प्रश्न घेतलेला आहे. विधेय विस्तार, पुन्हा बरेच असे त्याचे प्रश्न विचारले जातात. तर आपलं उत्तर आलं अलीकडे. मी तुम्हाला केव्हा पत्र लिहिले नाही, तर मी तुम्हाला अलीकडे पत्र लिहिले नाही. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न जरासा अवघड वाटेल तुम्हाला, पण खूप सोपा आहे. जर तुम्ही त्यांनी सांगितलंय त्याप्रमाणे जर ड्रॉ केलं ना, तर तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. आता कसा हा प्रश्न सोडवायचा? एक मोटार कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते. आता ही मोटार कार आहे. ही दक्षिणेकडून काय चालली आहे? उत्तरेकडे चाललेली आहे. ही दक्षिणेकडून उत्तरेकडे चाललेली आहे व ती 45 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते. आता इथे तुम्हाला 2 लॉजिक लावायचे. जर ही अशी चालली आहे, इथे झाला 90 डिग्री कोन. मग 45 डिग्री म्हणजे काय? असा. मग ती कुठे वळणार? इकडे वळणार. आता इकडेच का वळणार? हे बघा, घड्याळ आहे. आपला काटा असा फिरतो म्हणून हे घड्याळाच्या दिशेने, म्हणून ती इकडे वळाली. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असतं तर ती इकडे कुठेतरी वळाली असती. कळलं? हा झाला 45 डिग्री कोन. मग ती किती 45 डिग्री अंशातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते व हे डी आहे व डी अंतर धावते. डी अंतर धावली, नंतर 90 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते. आता घड्याळाच्या काट्याच्या म्हणजे पुन्हा या दिशेने वळणार. का वळणार सांगू? हा झाला काटकोन आणि घड्याळाची काटा म्हणजे अशा क्लॉकवाईज डिरेक्शननी ती वळते. 90 डिग्री कोन असा होणार. जेव्हा असं असतं तेव्हा 90 डिग्री असा असतो. कळलं? मी तेच म्हणलं तुम्हाला, इथं थोडंसं लॉजिक आणि थोडंसं तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. आता 90 डिग्रीनी ती वळाली. पुढं काय करते? तर पुढं डी अंतर धावते. पुन्हा ती डी अंतर धावली. नंतर 45 अंश कोनातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते. आता मला सांगा, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते म्हणजे ती या साईडने वळते, या साईडने वळते. कळलं? तर आता ती कार कोणत्या दिशेने धावत आहे? तर ती कार कोणत्या दिशेने धावत आहे? तर ती पूर्व दिशेने धावत आहे. डी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे ह्या दिशेने धावली ती. मग आता ती कोणत्या दिशेने धावते? तर ती पूर्व दिशेने धावते. इथे तुम्हाला मी पुन्हा सांगते, थोडंसं बेसिक आणि थोडंसं लॉजिक लावायचं आहे. ठीक आहे? चला आता पुढचा प्रश्न बघूया आपण. चौरस मोजा. हा खूप सोपा प्रश्न आहे. ज्याला समजेल त्याला 1 मार्क 100% मिळणार. चौकोन आणि चौरस मध्ये फरक आहे. चौकोन हे वेगळ्या पद्धतीने मोजतात आणि चौरस हे वेगळ्या पद्धतीने मोजतात. चौरस कसे मोजायचे ते मी तुम्हाला सांगते. अगोदर लिहून घ्यायचं 1 2 3 4 1 2 3 4 असं लिहिलं. आता काय करायचं? हे जे आहे हे गुणिले हे गुणिले हे आणि हे गुणिले हे. चला
आता बघूया आपण 4 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 अधिक जो बाकी राहिलेला असतो ना त्याला अधिक 1 करायचा. आपलं उत्तर काय येईल? 4 चोक 16, 3 त्रिक 9, बेदुने 4 आणि 1. 16 आणि 9 25, 25 आणि 4 29 आणि 1 30. मग आपलं उत्तर आलं 30. चौरस अशा प्रकारे मोजायचे. सगळ्यात सोपी पद्धत आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पण थोडासा ट्रिकी आहे. आज तुम्हाला बोर होत असेल, पण आजचे प्रश्न खूप म्हणजे थोडेसे गेम चेंजर ठरू शकतात. ज्यांना आले ना ते 100% पोलीस होणार. थोडंसं अवघड वाटतंय, पण आता आपल्याला लेवल हळूहळू वाढवायची आहे. ठीक आहे? चला आपण प्रश्न वाचूया. माझे वडील व त्यांचे 3 भाऊ मिळून 4 जण आहेत. जो सर्वात धाकटा आहे त्यास एक मुलगा आहे. मी अगोदर काय करते? आधी मी 4 भाऊ इथे काढून घेते. इथे 4 भाऊ काढून घेते. ठीक आहे? आता काय जो सगळ्यात धाकटा आहे. आता मला धाकटा वगैरे कोण हे माहिती नाही, पण मी इथून सुरुवात करते. लेट सपोज हा धाकटा आहे. त्याला काय आहे? एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. त्याच्यापेक्षा जो थोरला आहे म्हणजे हा सगळ्यात शेवटचा, हा 3 नंबरचा. त्याच्यापेक्षा जो थोरला आहे त्याला 2 मुलगे आहेत. म्हणजे ह्याला काय आहेत? ह्याला 2 मुलगे आहेत. पुढे काय आहे? त्याच्याहून थोरल्यास म्हणजे ह्या 2 नंबरला काय आहेत? 2 मुलगे आहेत. 2 मुलगे आहेत व 3 मुली आहेत व 3 मुली आहेत. ठीक आहे? आता हा जो 1 नंबरचा आहे त्याला काय आहे बघूया. सर्वात थोरल्यास 3 मुलगे आहेत. ह्याला काय आहेत? 3 मुलगे आहेत. थोडक्यात म्हणजे माझ्या वडिलांना 4 पुतण्या व 6 पुतणे आहेत. आता ह्या सगळ्यांचा विचार करून मला किती चुलत भाऊ आहेत ते सांगा. माझ्या वडिलांना 4 पुतण्या आहेत. पुतण्या म्हणजे मुली, 4 पुतण्या. आता जर इथे 3 आहेत म्हणजे हा तर कंपल्सरी माझा काका झाला आणि इथे 1 आहे म्हणजे हा पण कंपल्सरी माझा काका झाला. मग माझे वडील 3 किंवा 1 ह्यापैकीच असणार आहे. आता ते कसं हे मला इथून कळणार. 6 पुतणे आहेत. हा तर फिक्स पुतणे आहे. 1, 2, 3. जर मी ह्याला पुतण्या घेतलं तर काय होणार? 5च होतील. पण जर ह्यांना घेतलं तर 6 होणार. म्हणजे मी इथे आहे आणि माझे वडील इथे आहेत. म्हणून माझ्या वडिलांना 4 पुतण्या आणि 6 पुतणे आहेत. कळलं? मग मला किती चुलत भाऊ आहेत असं विचारलंय. मी स्वतः हा आहे. मग मला चुलत भाऊ किती? 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे मला 6 चुलत भाऊ आहेत. फक्त आपल्याला व्यवस्थित मांडणी आली पाहिजे. कन्फ्युजन न करता व्यवस्थित सगळं मांडलं तर तुम्हाला एकदम इझिली उत्तर शोधता येईल. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल? हे बघा, हा प्रश्न सोडवायचा सगळ्यात सोपी ट्रिक. मी तुम्हाला हा मागे पण प्रश्न घेतलेला आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला इझिली आला पाहिजे. जी संख्या आहे त्या संख्यातून त्याच्या मागची संख्या नी गुणाकार करायचा भागिले 2. 2 पंचे 10, 11 पाची 55. आपलं उत्तर आलं 55. ह्याला सूत्र काय वापरलं? n म्हणजे टोटल खेळाडू गुणिले n-1 म्हणजे टोटल खेळाडूमधून 1 वजा केला भागिले 2. आपलं उत्तर आलं 55. एवढं सोपं. म्हणजे तुम्ही हे तोंडी पण काढू शकता. ठीक आहे? पुढचा प्रश्न बघूया. एका पेटीत 20 काळे, 40 पांढरे, 15 निळे चेंडू आहेत. त्यामधून एक चेंडू यादृच्छिक काढल्यास तो निळा असण्याची संभाव्यता काढा. यादृच्छिक म्हणजे असं ढोबळमानाने कसंही काढलं तर त्याची संभाव्यता काढायची आहे. संभाव्यता हे काही लोक स्किप करतात, पण हा किती सोपा प्रश्न आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता आपण टोटल किती आहेत ना हे बघूया. टोटल चेंडू किती आहेत? 20 अधिक 40 अधिक 15 बरोबर 20 आणि 40 60 70 75. टोटल चेंडू झाले 75. पण आपण ढोबळमानाने कोणता चेंडू काढतोय तर तो निळा काढतोय. मग निळा असण्याची संभावना काय आहे? निळे चेंडू 15 आहेत म्हणल्यावर सगळे 15च्या 15 सुद्धा येऊ शकतात ना, म्हणून 15. आता हे कसं काढायचं? जी आपली संभाव्यता आहे ती भागिले जे टोटल चेंडू आहेत ते. आपलं उत्तर काय येणार? 15 पाची 75 म्हणजे 1/5. हे आपलं उत्तर आलेलं आहे. तुम्ही फक्त एका स्टेपमध्ये हे उत्तर काढलं. हे जर तुम्हाला लॉजिक माहिती असेल तर तुम्हाला 1 मार्क फिक्स मिळून जाणार आणि तुम्ही सगळ्याच्या पुढे जाणार.
हे जर माहिती नसेल मग तुम्ही जे 70-80 जे मार्क पडतात त्यांच्यामध्येच राहणार, गेम चेंजर मध्ये येणार नाही. हा किती सोपा प्रश्न आहे हे मी तुम्हाला सांगितलंय, कळलं? आता चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न आहे 24,357 या संख्यामालेतील 4 व 5 या स्थानिक किमतीतील फरक किती? ऍक्च्युअली मी इथं ऑप्शन मध्ये ना एक माझ्याकडून 5वा ऑप्शन 1 हा घ्या. आता ज्याने हा प्रश्न म्हणजे हा टॉपिकच केला नसेल तर तो उत्तर काय देणार माहिती आहे? 5 वजा 4 बरोबर 1 आणि 1ला उत्तर 1ला क्लिक करणार आणि तुम्हाला मार्क मिळणार 0. कसं सॉल्व्ह करायचं आणि हा किती सोपा प्रश्न आहे हे मी तुम्हाला सांगते. हे बघा, मी अगोदर लिहून घेणार 24,357 ही किंमत लिहून घेतली मी. 4 ची स्थानिक किंमत काय आहे माहिती आहे? 4,000 ही स्थानिक किंमत आहे. कारण 7 ची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. म्हणून 4 ची किंमत आली 4,000 आणि 5 ची किंमत काय माहिती आहे? 50. आपल्याला काय विचारलंय? ह्यांच्या किमतीतील फरक विचारलाय. ह्यांच्या किमतीतील फरक काय येणार? शून्यातून शून्य गेले 0, 5, 9, 3, 29, 50, 39, 50. आपलं उत्तर आलं 39, 50. एवढा सिंपल प्रश्न. पण जर तुम्ही हा टॉपिक केला नसेल तर तुम्हाला हा एवढा सिंपल प्रश्न येणार नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. जर 4 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 1 किलोमीटर अंतरावर एकूण किती झाडे लावली जातील? ऍक्च्युली ते थोडंसं गेलं पण आपण सोडवूया हा प्रश्न. 4 मीटर अंतरावर 1 आहे. 4 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे 1 किलोमीटर अंतरावर किती झाडे लावली जातील? हे बघा, 1 किलोमीटर म्हणजे किती हजार मीटर? 1000 मीटर. 4 मीटरवर आपल्याला 1 झाड लावायचंय म्हणजे किती येणार? 250. पण मला एक सांगा, जेव्हा तुम्ही झाड लावायला घ्याल तेव्हा तुम्ही असे 250 झाडे लावाल, पण सुरुवात इथून कराल ना. म्हणून अधिक 1 बरोबर 251. आपलं उत्तर आलं 251. हे जे थोडंसं लॉजिकल ज्याला समजणार नाही ना त्याला हा प्रश्न येणार नाही. तो 250ला क्लिक करून येणार आणि बाहेर येऊन म्हणणार अरे चुकलं, एवढी सिली मिस्टेक झाली. हे सिली मिस्टेक होऊ नये म्हणूनच मी हे सिरीज चालू केली आहे आणि ह्याच्यावरून तुम्ही 5 ते 10 प्रश्न सोडवायचे म्हणजे हा प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न दिसतोय बरोबर, कारण आज मी प्रश्नच असे ब्रेन स्टॉर्मिंग घेतलेत. जे असे म्हणतात ना मॅडम थोडे अवघड प्रश्न घ्या, ते थोडंसं चार्ज करायला मी घेतलेले आहेत. चला आता आपण प्रश्न काय आहे, खालील पर्यायापैकी सर्वात मोठा पर्याय कोणता ते ओळखा. हे जे पर्याय आहेत त्यातला सर्वात मोठा पर्याय ओळखायचा आहे. आपण हे अगोदर सॉल्व्ह करूया. काय सांगता आपल्याला? 25 चे 10% वजा 200 चे 15% वजा 300 चे 30%. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. पटकन सॉल्व्ह करूया. 5 दुने 10, 5 5 25, 0 0. आता इथे काय येणार? 5/2 वजा 15 दुने 30 वजा 3 त्रिक 9. आता मी ना इथं असं करते, इथं भाग घालून टाकते, कारण इथे सगळ्यांना गुणाकार करण्यापेक्षा मला इथं भाग घालवणं जास्त सोयीस्कर वाटतं. वजा 90 वजा 30 किती झाले? वजा 120 अधिक 2.5. उत्तर काय येणार? 5, 10तून 3 गेले 7, 117.5. ह्याचं उत्तर काय आलं? 117.5. आता पुढचं सॉल्व्ह करूया. ब सॉल्व्ह करूया आपण. ब काय म्हणतो? 25 चे 15% अधिक 200 चे 25% अधिक 300 चे 5%. आता आपण हे सोडवूया. 25 चोक 100. डायरेक्ट मी भाग घालवला. काय येणार? 15/4 अधिक 25 दुने 50 अधिक 5 त्रिक 15. इथे सुद्धा ना मी डायरेक्ट भाग घालवते म्हणजे जास्त झंझट नको. आता 4 त्रिक 12, खाली राहिले 30, 4 25, 4 7 28, 4 5 20. 50 आणि 15 किती झाले? 65 अधिक 3.75 किती येणार? 75, 5 आणि 3 8, 6 ॲज इट इज. म्हणजे आपलं उत्तर आलं 68.75. आता पुढचं सोडवूया आपण. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? हे वजा येणार, वजा 117 वजा 117 कळलं, आणि हे अधिक 68.75. आता पुढचा प्रश्न सोडवूया आपण. 100 चे 25% म्हणजे 25च येणार. 200 चे 15% म्हणजे 30 येणार. 250 चे 30% म्हणजे किती येणार? 75. 25 अधिक हे इथं गेले 15 दुने 30 अधिक 25 त्रिक 75. 75 आणि 25 100 आणि 30
130 म्हणजे आपलं उत्तर आलं. पुढे सॉल्व्ह करूया आपण. मला तर हेच मोठं वाटतंय बरं का, तरी बघूया आपण. तुम्हाला खूप बोरिंग वाटत असेल, पण असे सुद्धा प्रश्न आलेले आहेत आणि हा PYQ मधलाच प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही समजू नका मी मुद्दाम घेतलाय. 100चे 20% म्हणजे किती? 20. 125चे 25% अधिक 250चे 5%. सोडवूया. 20 अधिक 25 एके 25, 25 चोक 100 किंवा मी एक थोडंसं वेगळ्या प्रकारे भाग घालवते ह्याला. 25 पाचा 125, 25 चोक 100, 25 पाचा 125 छेद 4 अधिक 25 चोक 100, 25 एक्क 25, 50 छेद 4. इथे सुद्धा ना मी डायरेक्ट भाग घालवते. 20 अधिक 4 त्रिक 12, 4 एक्क 4, 4 दुने 8, 4 पंचे 20, 31.25 अधिक 4 एक्क 4, 4 दुने 8, 4 पंचे 20, 12.5. हा मी सोडवणार. 20 अधिक हे सगळं जर तुम्ही बेरीज केली तर काय येणार? इथे 0 आहे, इथे 0 येणार. 5 आणि 2 7, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे 63.7. आपलं उत्तर काय येणार? सगळ्यात मोठी संख्या काय आली? क. असे जर प्रश्न आले तर तुम्ही काय करणार? स्किप करायचे नाही. असे प्रश्न शेवटी सोडवायला ठेवायचे. जे तुम्हाला सोपे येतात ते पटपट पटपट सोडून घ्यायचे. जे येत नाही किंवा जे असे लेंदी असतात हे प्रश्न शेवटी ठेवायचे. कळलं? हा प्रश्न मी मुद्दाम घेतला का? तर हा तुम्ही कशा पद्धतीने सोडवायचा हे सांगण्यासाठी. आता हे मी तुम्हाला समजावलं म्हणून तरी इतका वेळ गेला. मी जर स्वतः सॉल्व्ह केलं असतं ना तर खूप फास्ट सॉल्व्ह झालं असतं. मी इथंच सगळं सॉल्व्ह केलं असतं. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया आपण. नाही मुद्दाम मध्ये. आता पुढचा प्रश्न आहे ए स्थानकावरून बी स्थानकाकडे जाणारी 1100 मीटर लांबीची आगगाडी ताशी 50 किलोमीटर वेगाने जाते. बी स्थानकाकडून ए स्थानकाकडे जाणारी गाडी 1300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 70 किलोमीटर वेगाने जाते. तर त्या आगगाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील? हे बघा, हा रेल्वे ट्रॅक आहे. ए स्थानकाकडून बी स्थानकाकडे जी रेल्वे जातीये तिचा वेग किती आहे? ती 1100 मीटरची आहे आणि तिचा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास. आणि बी कडून ए कडे जाणारी जी आहे आगगाडी तिची लांबी आहे 1300 मीटर आणि तिचा वेग किती आहे? 70 किलोमीटर प्रति तास. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते. जेव्हा आगगाड्या विरुद्ध दिशेने जातात तेव्हा त्यांचा जो वेग असतो त्यांची बेरीज होते. आणि जेव्हा आगगाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात म्हणजे अशा विरुद्ध दिशेने तेव्हा त्यांच्या वेगांची वजाबाकी होते. हे खूप सिंपल लॉजिक आहे आणि हे मी मुद्दाम घेतलं तुम्हाला एक काय म्हणतात तुम्हाला बेसिक सांगण्यासाठी. आता हा प्रश्न मी डायरेक्ट कसं सॉल्व्ह करणार हे बघा. त्या गाड्यांची जी लांबी आहे त्याची मी बेरीज करणार. त्यांचा जो वेग आहे त्यांची बेरीज करणार. 50 अधिक 70. पण ह्याला मी 5/18 नी गुणणार. का? कारण आपल्याला जी लांबी दिली आहे ती मीटर मध्ये आहे आणि जो वेग दिलाय तो किलोमीटर मध्ये आहे. किलोमीटर मधून सेकंद मध्ये करण्यासाठी किलोमीटर प्रति तास मधून आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करण्यासाठी 5/18 नी मी ह्यांना गुणलेलं आहे. कळलं? आता हे सॉल्व्ह करूया. ह्याचं उत्तर काय येणार? 3 आणि 1 4 2 2200. 50 आणि 70 किती? 120 गुणिले 5. हे जे 18 आहे ना हे मी वरती घेते म्हणजे आता आपल्याला सोडवायला सोपं जाईल. आता हे कसं सोडवायचं? 0ला 0 गेला. 12 दुने 24, 5 चोक 20 आणि 18 चोक 72. मग त्या गाड्या एकमेकांना परस्पर ओलांडायला 72 सेकंद घेतील. एवढा सोपा प्रश्न होता, वन लाइनर. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न घेऊया. आता आपला पुढचा प्रश्न आहे. जो पण प्रश्न आहे ना ह्याच्यामध्ये फक्त शब्दांशी खेळलेले आहेत. ते तुम्हाला फक्त लक्षात आलं पाहिजे. तुम्ही प्रश्न जो वाचताय ना त्याच्यानुसार फक्त कारवाई करायची. हे तर वर्ष दिलंय, महिने दिले, पुन्हा महिन्याचंच व्याज काढायला लावले. हे कसं? आता प्रश्न वाचते मी, ते तुम्हाला समजेल. हिराची दर महिन्याची बचत ही 650 रुपये आहे. दरवर्षी तिला 34% व्याज मिळते. दरवर्षी. तर दर महिन्याला तिला किती व्याज मिळेल? हा प्रश्न खूप सोपा आहे. कसा सॉल्व्ह करायचा? बघा. 650 ही महिन्याची बचत आहे. दरवर्षी व्याज किती मिळतं? 34%. मग तिचं दर महिन्याला किती व्याज मिळेल हे विचारले. डायरेक्ट हे फक्त सॉल्व्ह करायचं. 5 दुने 10, 5 5 त्रिक 15, 17 त्रिक 51 आणि 5. तिला दर महिन्याला 221 रुपये व्याज मिळतं. फक्त सरळ सरळ गुणाकार करायचा होता, बाकी काही नाही. ते फक्त शब्दांशी खेळतायत. महिन्याची बचत ही आहे, वर्षाचं व्याज हे, तर महिन्याला किती मिळतील वगैरे वगैरे. तर आजचे आपले प्रश्न संपलेले आहेत. भेटूया उद्याच्या भागात.